नमस्कार दादा. नाव नमस्ते. काय आपलं? माझा अनिकेत. अनिकेत. आज आपल्या बावऱ्याने फायनलमध्ये राहून गुलाल घेतला, काय सांगाल? हा आनंद आम्हाला अगदी दुगुणित आनंद आहे की आम्हाला म्हणजे खूप आनंद झालेला आहे. पुशेगावचा गुलाल म्हणजे खूप संघर्ष करावा लागतो म्हणजे ह्या गुलालासाठी, आणि तसा ह्या दोन्ही बैलांचा पण संघर्षच आहे. पण हा गुलाल भेटणं म्हणजे एक वर्षातून हा यात्रा असते ही, आणि हा गुलाल म्हणजे खूप मोठा म्हणजे गोष्ट आहे की गुलाल लागणे, फायनलला राहणे गाडी. मानाचं मैदान आहे, खूप मोठं हिंद केसरी असं मैदान आहे. नियोजन कसं झालं होतं याचं? याचं नियोजन साधारणतः एक 4-5 दिवसापूर्वी नियोजन झालं तसं ह्या पायऱ्याचं. नक्कीच. काय सांगाल बावऱ्याबद्दल, काय सांगाल? बावऱ्या हा आतून बाहेरून दोन्ही खांदी पळणारा बैल आहे हा बावऱ्या. पब्लिकनं पळणार. नक्कीच. तुमच्या मुलाखती सुद्धा झाल्या याच्या अगोदर, तुम्हाला तेच क्वेश्चन असतात. घरचं वातावरण कसं आहे? आजचा जो गुलाल आहे त्याचा आनंद काय असणार आहे? सांगता येणार नाही, हा असा आनंद असणार आहे. नक्कीच. घरातून वगैरे काही फोन आले गावातून किंवा? नेटवर्कचा इश्यू आहे असल्यामुळे पण काय वाटतं तुम्हाला, कसा आनंद असेल गावी? आनंद दुर्गुणित आनंद खूप झालेला आहे. फोन येतात ते त्यांचे, पण काय नेटवर्क कमी असल्यामुळे त्यांचा आवाज पण येत नाही, काहीच नाही. ऑनलाईन त्यांनी लाईव्हला बघितलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना कळलंय की आज बैलांनी गुलाल घेतलाय. त्याच्यामुळे आनंद गावात एवढा आनंद झालेला आहे ना, 100% गुलालानी सगळं गाव पूर्ण भरलेलं असेल. नक्कीच. नियोजन खूप मोठं असणार आहे गावी गेल्यानंतर. आज मथुरमध्ये पळाला, सर्वांची इच्छा असते की मथुरमध्ये पळायचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? भाईंच्याबद्दल काय सांगाल? मथुर म्हणजे हा आमचा घरचाच नंदी आहे, आणि राहुलबाई हे पण आमचे घरचेचे. ते आम्ही सगळेजण मोठ्या भावाप्रमाणे मानतो. त्यांनी आम्हाला फोन केला, बुवा आपल्याला पुसेगावला पळायचं. एका शब्दावर शरद शेटवानींनी लगेच हा म्हणून टाकलं आणि गाडी पळाली. याच्या अगोदर कोणत्या मैदानात बावऱ्याने गुलाल्स वगैरे घेतले? अकलूजला पळालो होतो आम्ही. आता वडकीमध्ये फायनलला राहिलेली गाडी हिंद केसरी मैदान. हिंद केसरी फायनलला राहिली होती. हो. नक्कीच. फायनलला राहिली. कितवा नंबर आला? कडनी 5वा आला होता त्यावेळेस. कडनी 5वा आलेला. आज नंबर तर अजून आलेले नाहीत, पण नक्कीच वरच्या नंबरातच असणार आहे. कारण आता महाराष्ट्रभर नाव सुद्धा होणार आहे. कारण मथुरवर पळणार म्हटलं की कोणता नंदी आहे याची सर्वांना हे लागते आज, की कोणता नंदी पळणार आहे, आणि त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रभर होतं. काय सांगाल त्याच्याबद्दल? बावऱ्या हा म्हणजे दोन्ही बैल घरचीच आमच्या बैल आहेत, त्याच्याबद्दल काही विषय नाही. दोन्ही बैल म्हणजे घरातली बैल असल्या त्याचा आनंद हा खूप आहे. म्हणजे आज आम्हाला पुशेगावचा आनंद हा खूप आहे, शब्दात सांगू शकत नाही. हा आनंद आहे. किती वर्ष झालं आपल्या दावणीला आनंदी आहे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं. 2 वर्ष झाले. कुठून घेतला होता? माळशिरस मधून घेतला होता. माळशिरस मधून घेतला होता. काय बघून घेतला होता? काय वैशिष्ट्य त्याचं तुम्हाला आवडलं होतं? वैशिष्ट्य म्हणजे बैलाचं पूर्ण राखीव रेखीव होता सगळा. पायात नखी वगैरे बघितली होती, भवरे वगैरे सगळे बघून व्यवस्थित घेतला होता. जे बैलात गुण पाहिजे नाही का, फळ वगैरे तो होताच त्याचा, ते सगळं बघून घेतलं होतं. एवढंच की प्रकाश जो होता बैल नव्हता तो आपल्याकडे आल्यापासून जरा आम्ही संघर्ष तर झालाच, 1 वर्षभर संघर्ष केला, पण हळूहळू आम्ही प्रकाश जोतात आलो. नक्कीच. धमक तर आहे खूप मोठी, कारण एवढ्या टॉपच्या नंदीत पळाला. आज 1000च्या वर नंदी होते, त्याच्यात त्याने नंबर केला, काय सांगा? 1000च्या वर नंदी होते, बरोबर आहे. पण कसं आहे, बैल पहिल्यापासून पळतोय. पण मीडियावाल्यांनी काय केलं, शेजारच्या बैलाची बाईट घ्यायची, आमच्या बैलाची बाईट घ्यायची नाही. बैलांनी करून दाखवलं, स्वतः करून दाखवलं, मग लोक बाईट घ्यायला आले. नाही, नक्कीच. जेव्हा बैल पळतो तेव्हा नक्कीच तुमचे बाईट वगैरे घेतात, आणि त्याच्यानंतर एक वेळ असते प्रत्येकाची. बरोबर. ती वेळ आल्यानंतर दाखवून देतो नंदी की माझ्या मालकाला सुद्धा आता प्रकाश जोता द्यायचा आहे. नंदीनं ते तुमची इच्छा पूर्ण केली, काय सांगाल? हो, नंदीनी इच्छा पूर्ण केली नाही का. हा आनंद दुर्गुणित आहे. आज ह्या गुलालासाठी कितीतरी वर्षाचा संघर्ष करावा लागतो, पण हा गुलाल भेटलेला आहे, ह्यातच मोठा आज आम्हाला आनंद आहे. म्हणजे सर्व टीम या मैदानात कितव्यांदा या मैदानात आले? पहिल्यांदाच मैदानात आला? दुसऱ्यांदा मैदानात आलते. गेल्या वर्षी सेमीला गाडी बाहेर टाकाटाकीत बाहेर. आणि एका महिन्यात ह्या बावऱ्या बैलाचे 2 गुलाल झालेले आहेत. एका महिन्यात 2 गुलाल झाले. वडकी हिंद केसरी मैदानाचे 2ही गुलाल झालेले आहेत. वडकी हिंद केसरीचा झाला आणि पुशेगाव. म्हणजे मानाचे मोठी मैदान आहेत, त्याच्या दोन्ही मध्ये हिंद केसरीचे गुलाल घेतले. आणि पुसेगावचा आनंद एवढा आहे की जसं क्रिकेटचा वर्ल्ड कप होतो तसा आपला बैलगाडी क्षेत्रातला वर्ल्ड कप आहे हा. आणि ह्याच्यातला गुलाल मिळणं म्हणजे आम्हाला हा आनंद
पूर्ण म्हणजे आम्ही विसरू शकत नाही. जोपर्यंत पुढचं मैदान येत नाही तोपर्यंत हा आनंद विसरू शकत नाही. मथुर ही दोन्ही बैल घरचीच आहे, त्यामुळे दोन्ही बैलांचा आनंद हा खूप मोठा आहे आणि आम्ही दोन्ही बैलांचे म्हणजे आनंद इतका व्यक्त करू शकतो. नक्कीच आनंदच आहे त्याबद्दल. दोन्ही घरचा साज पळाला. हो. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. धन्यवाद.